सरकारच्या हातात फक्त 10 दिवस. 10 दिवसात आरक्षण न दिल्यास पुढची भूमिका 40व्या दिवशी सांगणार. मनोज जरांगेंचा थेट सरकारला इशारा. मोदी शिंदेंनी मिळून मराठा आरक्षणाचा मुद्दा गांभीर्याने घ्यावा. हे आग्या मोहोळ उठलं तर आरक्षण घेतल्याशिवाय शांत राहणार नाही. जरांगेंचा इशारा. लोकांचं रक्त पिऊन तुम्ही पैसा कमवला. आमचा पैसा घामाचा. भुजबळांनी आता फक्त घरात बसावं. 7 कोटींच्या आरोपांवर जरांगे पाटलांचा छगन भुजबळांवर हल्लाबोल. फडणवीसांनी सदावर्तेंना समज द्यावी. तो तुमचा कार्यकर्ता असं लोक म्हणतात. मला अटक करणं एवढं सोपं नाही. जरांगे पाटलांच्या सदावर्तेंवर निशाणा. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या आणि ओबीसीमध्ये समावेश करा. मोदी आणि शहांकडे जरांगेंची मागणी. वाघ आला रे वाघ आला. मराठ्यांचा वाघ आला. मनोज जरांगेंच्या एंट्रीवेळी मराठा समाजाच्या घोषणा. 1 मराठा लाख मराठा या घोषणेचाही नारा. सभास्थळावरील भव्य गर्दी पाहून जरांगेंना अश्रू अनावर. जरांगेंच्या सभेसाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने मराठा समाज उपस्थित. जळगावमध्ये आदिवासी कोळी समाजाचं डफ बजाव आंदोलन. कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात समोर निदर्शन. सांगलीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. जेवण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं घोषणाबाजी करत मुलांचं अन्नत्याग आंदोलन. बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये राष्ट्रवादीकडून शासनाच्या धोरणांचा जाहीर निषेध. कंत्राटीकरण खासगीकरणाविरोधात तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादीची निदर्शनं. गडचिरोलीत धानाच्या शेतीला लोड शेडिंगचा फटका. लोड शेडिंग विरोधात शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. माजी आमदार नामदेव उसेंडींनी पालकमंत्र्यांसमोर मांडली समस्या. वर्ध्यातील शेतीला सिंचनकरिता दिवसा 12 तास विद्युत पुरवठा द्या. थकीत वीज बिल असलेल्या शेतकऱ्याचे विद्युत कनेक्शन कापू नका. सरपंच संघटनेची निवेदनातून मागणी. बुलढाण्यातील बस स्थानकाच्या हिरकणी कक्षात रुपाली चाकणकरांची अचानक दिली भेट. हिरकणी कक्षातील साहित्य आणि स्वच्छतागृहातील स्वच्छतेबाबत चाकणकर नाराज. गोंदियातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कर्मचारी संपावर जाणार. 10 वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याची मागणी शासनाकडे प्रलंबित. मागणी मान्य न झाल्यास काम बंद. आंदोलनाचा पवित्रा. अहमदनगरच्या अकोल्यातील निळवंडे धरणातून कालव्यात पाणी सोडायला विरोध. शेतकऱ्यांची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची चर्चा. जळगावच्या चोपड्यात निम्नदाबी पाडळसरे धरण जलद गतीने पूर्ण करण्याची मागणी. पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या वतीने झाडावर चढून आंदोलन. रत्नागिरीच्या शहराला पाणीपुरवठा करणारी नवीन पाईपलाईन फुटल्यानं दर्जावर प्रश्नचिन्ह. सलग दुसऱ्यांदा पाईपलाईन फुटल्याने नागरिक संतप्त. नांदेडच्या देगलूर तालुक्यात शासनाकडून अतिवृष्टीच्या नुकसानीचे 48 कोटी रुपये प्राप्त. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू. जळगावातील रावेरच्या शेतकऱ्यांची केळी पीक विम्याचे अनुदान दिवाळीच्या आत देण्याची मागणी. उष्ण वातावरण, करपा, सीएमव्ही यासह विविध विषाणूजन्य रोगांची केळी पिकावर प्रादुर्भाव. परभणी जिल्ह्यात सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या दरात घसरण. किलोमागे 10 ते 15 रुपये घट. सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा. रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील दहिवली गावात दारू बंदीचा निर्णय. ग्रामस्थांचा एकमुखाने ठराव. निर्णयासाठी गावातील महिलांचा पुढाकार. भंडाऱ्याच्या लाखांदूरमधील गौराळा धान खरेदी संस्थेकडून सरकारला 4.52 कोटींचा चुना. संस्थेच्या 11 संचालकांविरोधात गुन्हा दाखल. शिर्डीत हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पोलिसांकडून पर्दाफाश. स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय. अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल. पिंपरी चिंचवडमध्ये स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय. पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून 2 पीडित मुलींची सुटका. तर वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या दलालाला अटक. बुलढाण्याच्या शेगाव आगारातील नादुरुस्त एसटी बसेस रस्त्यावर. नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. नवीन बसेस देण्याची प्रवाशांची मागणी. नाशिकच्या सप्तशृंगी गडावर अखंड ज्योत घेऊन भाविकांच्या रांगा. आपल्या गावी आणि घरी देवीसमोर अखंड ज्योत पेटवून नवरात्रोत्सवाची सुरुवात करण्याची परंपरा. नांदेडच्या बाहुरगडावर नवरात्र उत्सवाची तयारी. उद्या मुख्य गाभाऱ्यात देवीची घटस्थापना करण्यात येणार. बीडच्या अंबाजोगाईमध्ये श्री योगेश्वरी देवीच्या महोत्सवाची तयारी. महोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात कार्यक्रमाचं आयोजन. नाशिकच्या रामकुंड परिसरात सर्वपित्री अमावस्येनिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी. हिंदू धर्मशास्त्रात आजच्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने भाविकांची मंदिरात मांदी आहे. नागपुरातील दीक्षाभूमीवर अनुयायांची गर्दी. 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती आणि याच पार्श्वभूमीवर आज अनुयायांची अभिवादनासाठी गर्दी.
दसरा दिवाळी निमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या तर 8 रेल्वे गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये तापमानात सातत्याने वाढ. कमाल तापमान पोहोचलं 34.4 अंशावर तर तापमान वाढीने नागरिकांसह पर्यटकही हैराण. वाशीमध्ये डेंग्यू आजाराचा प्रादुर्भाव वाढला. शासकीय रुग्णालयात बाधितांची गर्दी. 228 नमुन्यांपैकी 44 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह. पुण्याच्या भोरमध्ये पोलिसांसाठी मोफत आरोग्य शिबिर. भोर, राजगड आणि पुरंदर तालुक्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची मोफत तपासणी. गडचिरोलीच्या कोर्चीत नागरिकांकडून श्रमदानातून रस्त्यांची दुरुस्ती. टिपागड पर्यटन देवस्थानाचा पांदण रस्ता दुरुस्त. रक्ताची गरज असलेल्या रुग्णमुलीसह तिच्या आईची फसवणूक. रक्त उपलब्ध करून देतो सांगत 25,000 लुटलं. हिवराज सूर्यवंशी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव. वडिलांशी वाद केल्याच्या रागातून तरुणाचा खून. 6 पैकी 4 संशयितांना अटक. नाशिकच्या मखमलाबाद रोडवरील गुंजाळमाळा परिसरातील घटना. साताऱ्यात पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात. 4 चाकीची ट्रकला धडक. 3 जणांचा जागीच मृत्यू. मृतांमध्ये कोल्हापूर पोलिसांचाही समावेश. भंडाऱ्यात वैनगंगा नदी पुलाजवळ ट्रक पलटला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र ट्रकचं मोठं नुकसान. पुण्यात नवले ब्रिजवर पुन्हा अपघात. सिमेंटने भरलेल्या ट्रकची कार आणि दुचाकीला धडक. अपघातात कार चालकासह दुचाकी चालक जखमी. चंद्रपुरात मानव तस्करी विरोधात वॉक फॉर फ्रीडमचं आयोजन. विधी सेवा प्राधिकरणाकडून रॅलीचं आयोजन. सांगलीमध्ये पोलिसांचा शहीद दौड प्रोमो रन संपन्न. 26 नोव्हेंबरला घेतलेल्या जाणाऱ्या शहीद दौडची पूर्वतयारी. वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक रविंदर सिंगल यांची प्रमुख उपस्थिती. पुण्याच्या भोरमधील कासोडी गावात घरफोडी. घरात कोणी नसताना चोरट्याने लंपास केले 4 लाखांचे दागिने आणि रक्कम. उल्हासनगरमध्ये चोरीला आणि हरवलेला मुद्देमाल मूळ मालकाला परत. तब्बल 1,41,40,000चा मुद्देमाल मूळ मालकाला परत. नंदुरबारच्या नवापुरातील विसरवाडी ते कोळदे या रस्त्याची दुरवस्था. 5 कोटी खर्च करून बांधलेला रस्ता 5 महिन्यात उखडला. नंदुरबारमधील नळवा रस्त्यावरील बोगदा गेल्या 5 महिन्यांपासून वाहतुकीसाठी बंदच. बोगद्यात पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा. नंदुरबारच्या शहाद्यातील सारंगखेडा इथल्या पुलाचं काम लवकरच पूर्ण होणार. येत्या 10 दिवसात लहान वाहनांच्या वाहतुकीसाठी पूल सुरू केला जाणार. नाशिकमध्ये डॉक्टर मेरिविन सुसेराज यांच्याकडे 10 लाखांच्या खंडणीची मागणी. 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. वाशिमच्या शिरपुरातील पारसनाथ श्वेतांबर जैन संस्थानाने 50 घरगुती गॅस सिलेंडर अवैधरित्या साठवून ठेवल्याची माहिती. तहसीलदारांकडून जप्तीची कारवाई. रत्नागिरीच्या टेरव गावाच्या सरपंचांसह विकास कामांची चौकशी. जिल्हा परिषद अधिकाऱ्यांकडून गावात झालेल्या विकास कामांची पाहणी.